मी फेब्रुवारी 2026 बैठक पोलीस महासंचालक, कायदा आणि न्याय विभागाच्या निवृत्त न्यायाधीश, विधी आणि न्याय विभागाचे सचिव, त्याचबरोबर पोलीस महानिरीक्षक क्राईम अगेन्स्ट विमेन यांना बोलवून एक बैठक घेतली होती आणि डिसेंबर 25 अधिवेशन संपण्याच्या दिवशी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांना तिघांनाही अजितदादांना निवेदनं दिली होती की महाराष्ट्राने स्वतःचा वेगळा कायदा लागू करा। तर विशेष मला आनंद वाटतो की भारतीय न्याय संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 त्यानुसार आलेलं आहे आणि त्याच्यानुसार ॲसिड फेकणं आणि ॲसिडच्या मधले वेगवेगळ्या प्रकारचे जे पुरावे असतात ते नष्ट करण्याच्या संदर्भात आळा घालणं, त्याच्याचबरोबर डिजिटल सुधारणा याबद्दलचं हे विधेयक मान्य करण्यात आलेलं आहे। त्याचं मी स्वागत करते। त्याखेरीज राजकीय घडामोडीवर बोलत असताना सामाजिक प्रश्नांसंदर्भात सुद्धा आपण पाहिलं की पुणे, ठाणे, बदलापूर या ठिकाणी महिलांचं शोषण करून बिजांड विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय रॅकेटचं सुद्धा दखल घेतली गेली। त्याच्यासाठी SIT नेमण्यात आली होती। मी स्वतः ते SIT नेमावी म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं होतं। अजून एक विशेष घटना घडली आणि ते म्हणजे ऊसतोड महिला कामगारांच्या प्रश्नावर गेले 6 वर्ष मी सातत्याने पाठपुरावा करते। तर राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्यविषयक प्रश्नांवर उपाययोजना करण्यासाठी एक समिती तयार केलेली आहे। त्याच्यावरती त्या विषयातले तज्ज्ञ, महिला आमदार आणि त्याचे संचालक, आरोग्य विभागाचे संचालक असून अध्यक्ष म्हणून माझ्यावर जबाबदारी टाकण्यात आलेली आहे आणि त्याची पहिली बैठक मी 4 तारखेला पुण्यामध्ये ठेवलेली आहे। त्या संदर्भातही मी शासनाचे आभारी आहे। त्याचबरोबर आपल्याला कल्पना आहे की पुण्यामध्ये शहीद झालेले श्री जगदाळे यांच्या संतोष जगदाळे त्यांची कन्या आसावरी हिला पुणे महानगरपालिकेत सामावून घेण्यासाठी सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेव्हा भेट दिली तेव्हाच आश्वासन दिलं होतं। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नगर विकास विभागाच्या माध्यमातून आपण पुणे शहराच्या मध्ये आयुक्त आणि महापौर यांनी या संदर्भातला निर्णय घेऊन